फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी 2-3 संस्था पाहणार आहोत. त्यामध्ये MPSP, MSCE ही देखील आपण संस्था या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला आपण MPSP ही या ठिकाणी संस्था बघणार आहोत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणून MPSP आपण ही समग्र शिक्षण म्हणजेच पूर्वी SSA अंतर्गत राज्यस्तरावर प्राथमिक व समग्र शालेय शिक्षण योजना राबविणारी एक स्वायत्त संस्था आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये राज्य प्रकल्प कार्यालय म्हणूनही विचारली जाते. आता त्यामध्ये समग्र शिक्षा, PM श्री, स्टार्स इत्यादी योजनांशी संबंधित यामध्ये प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. स्थापना आणि वैधानिक दर्जा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. 1994 याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ही सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 आणि पब्लिक ट्रस्ट ॲक्ट अंतर्गत नोंदवलेली स्वायत्त संस्था आहे, ॲटोनॉमस बॉडी आहे. 1994 पासून प्राथमिक शिक्षणाशी संबंधित कामकाजासाठी राज्यस्तरीय प्रकल्प यंत्रणा म्हणून तिचा विकास झाला आणि तिचं कार्यालय जे आहे हे मुंबई या ठिकाणी चर्नी रोड परिसरामध्ये आहे. KG मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड कॉलेजजवळ पत्त्यासहित या ठिकाणी टाकलेलं आहे. ओके, असू द्या. प्रमुख कार्य या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. याचं फंक्शन काय आहे तर आता ज्ञानदीप मिटवी अंधार हे याचा मोटो आहे. ज्ञानदीप मिटवी अंधार. आता आपण या ठिकाणी एक खास करून संस्था आणि ब्रीदवाक्य आणि त्यांचं स्थापना व कार्य याच्यावरची एक PDF आपण स्वतंत्ररित्या ग्रुप मेंबर्समध्ये देणार आहोत. अद्यापपर्यंतही ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला त्या PDF हव्या असतील तर तुम्हाला मेंबरशिप जॉईन करावी लागेल. त्यामध्ये आपण मेंबर्स ओनली पोस्टमध्ये WhatsApp लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही मेंबर्स होणार त्यावेळेस तुम्हाला ती लिंक त्या ठिकाणी दिसेल, ती जॉईन करून घ्यायची आहे PDFसाठी. ठीक आहे. तर बघा, प्रमुख कार्य यामध्ये जर बघितलं आपण, उद्देश किंवा प्रमुख कार्य जर बघितलं आपण तर हे जी खास MPSP आहे, आता ही MPSP जी सुरू झालेली आहे खास ही जागतिक बँकेच्या मदतीनं राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प म्हणून सुरू करणे किंवा सर्व शिक्षा अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. आता सध्या तर सर्व शिक्षा अभियान तर राहिलेलं नाही आहे, पण समग्र शिक्षा या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे, तसेच ही जी कार्य आपण या ठिकाणी बघतोय समग्र शिक्षा, PM श्री, स्टार्स यासारख्या केंद्रीय योजना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी राज्यांचा वार्षिक कामकाज आराखडा व अर्थसंकल्प तयार करणे, अंमलबजावणी, समन्वय करणे म्हणजेच थोडक्यात आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे. पुढे नंतर राज्यातील शासकीय अनुदानित शाळांमध्ये इमारत दुरुस्ती, वर्गखोली बांधकाम, प्रीफॅब लॅब, वाचनालय, संगणक कक्ष, सायन्स लॅब इत्यादी पायाभूत सुविधा उभारणीसाठी नागरिक कामांच्या निविदा काढणे आणि त्यांचं पर्यवेक्षण करणे. तर जिल्हानिहाय कृती कार्यक्रम आहेत ते कार्यान्वित करणे, शाळांची स्थापना किंवा बालवाड्या उघडून शाळापूर्व शिक्षणाची सोय करणे. पुन्हा नंतर शिक्षक प्रशिक्षणाच्या विकेंद्रीकरणाद्वारे प्रभावी प्रशिक्षणाची देखील सोय व्यवस्था करणे. तसेच जबाबदाऱ्याच काय आहेत ते बघूया आपण. जिल्हा प्रकल्प कार्यालय, नगर प्रकल्प, BRC, URC, शाळा व्यवस्थापन समित्या यांच्या शैक्षणिक व आर्थिक कामकाजांवर देखरेख ठेवून समग्र शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करणे. पुढे योजनातील निधींचा योग्य वापर, अंतर्गत लेखापरीक्षण, अहवाल व आर्थिक निवेदने तयार करणे आणि आवश्यकतेनुसार अनियमितता सुधारण्यासाठी सूचनांची अंमलबजावणी करणे. तर ही सर्व जबाबदाऱ्या आणि त्याची कार्य देखील आहेत. थोडक्यात रचना जर बघितलं तर MPSP हे राज्य प्रकल्प संचालक MPSPचे प्रशासकीय कामकाज पाहतात राज्यस्तरावर. त्या रचनेमध्ये अध्यक्ष कोण असतो किंवा उपाध्यक्ष कोण असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. हा मुद्दा पाठवलेला असतानाही कसं काय टाईप करायचं राहिलं काय माहीत. बघा, अध्यक्ष जे असतात हे माननीय मुख्यमंत्री याचे अध्यक्ष असतात आणि जे उपाध्यक्ष आहेत हे माननीय शिक्षण मंत्री याचे उपाध्यक्ष असतात. तर खास करून या ठिकाणी विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे हा, हे लक्षात घ्या. सहउपाध्यक्ष राज्याचे शिक्षण राज्यमंत्री असतात. प्रकल्प संचालक, संचालक दर्जाचे अधिकारी राहतात आणि कार्यकारी समिती अध्यक्ष सचिव शालेय शिक्षणाचा असतो. शैक्षणिक व नवोन्मेष उपक्रम यामध्ये एक थोडक्यात जर बघितलं आपण तर समग्र शिक्षा महाराष्ट्र अंतर्गत व्होकेशनलायझेशन ऑफ स्कूल एज्युकेशनसाठी VTP म्हणजेच व्होकेशनल ट्रेनिंग
पार्टनर्स निवडीची प्रक्रिया राबवून इयत्ता 9वी ते 12वीमध्ये NSQF आधारित व्यवसाय शिक्षण सुरू करणे किंवा वाढविणे हे ठरवलेलं आहे. पुढे प्रथम इन्फोटेक फाउंडेशन सोबत भागीदारी करून माझी ई शाळा या कार्यक्रमाद्वारे 10,000 शाळांमध्ये 25,000 वर्गखोल्यांमध्ये ऑफलाईन डिजिटल कंटेंट उपलब्ध करून 30,000 पेक्षा जास्त शिक्षकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण देणे हा डिजिटल उपक्रम नेप 2020 अंतर्गत त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. हा करंट अफेअर्सचा सुद्धा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. स्पर्धात्मक परीक्षेसाठी आता MPSPसाठी जर महत्त्वाचा मुद्दा जर बघायचं म्हटलं तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद असं MPSPचं पूर्ण नाव आहे. मुंबई या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. समग्र शिक्षाचे स्टेट प्रोजेक्ट ऑफिसर किंवा स्टेट इम्प्लिमेंटिंग सोसायटी म्हणून विचारात घेतलं जातं. PM श्री स्कीम असेल, स्टार प्रोजेक्ट्स असेल, समग्र शिक्षा अंतर्गत इंटिग्रेटेड क्लासरूम्स असतील, लॅब्स असतील, टॅबलेट्स फॉर MIS असेल, या सर्व गोष्टींकरिता किंवा व्होकेशनल एज्युकेशन EOI असेल इत्यादी सर्व मोठ्या निविदा योजना स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर MPSP मुंबई या पदनामाखाली त्या निघत असतात. डिजिटल शिक्षणामध्ये माझी ई शाळा, करिअर काउन्सिलरसाठी ट्रेनर प्रोग्राम्स, वर्ल्ड बँक स्टार्स अंतर्गत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे MPSPवर अनेक नवे प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. आता बघा MSc हे बघण्याच्या अगोदर थोडक्यात आणखीन काही 1-2 मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ते नोट डाऊन घेत चला. PDF सर्व काही असेल, परंतु PDF प्लस व्हिडिओ असं जर तुम्ही बघितलं, मुळात या ठिकाणी याची सुरुवातच अशी झालेली आहे की PDF प्लस व्हिडिओ म्हणून. तर आर्थिक तरतुदीच्या बाबतीमध्ये जर जागतिक बँक वर्ल्ड बँकेनं ज्यावेळेस या परिषदेस मदत केली त्यावेळेस 85% निधी हा वर्ल्ड बँकेकडून आलेला आहे आणि 15% निधी जो आहे हा राज्य शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. नाहीतर तुम्ही MPSP म्हणलं की त्या ठिकाणी केंद्र असं त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. पण या परिषदेमध्ये आत्तापर्यंत वर्ल्ड बँकेनेच मदत या ठिकाणी केलेली आहे. 1994मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी DPEP प्रोग्राम सुरू होता. पहा, सगळ्यांना माहीत असेल, जुना कार्यक्रम आहे हा. डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम म्हणून DPEP 1994मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. 100% उपस्थिती, गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगासाठी शिक्षण अशा बऱ्याच काही उपक्रमांचा समावेश यामध्ये होता. आणि जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 2 टप्प्यामध्ये घेतला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 जिल्हे होते आणि उर्वरित टप्प्यामधील 4 जिल्हे त्यामध्ये मराठवाड्यातील घेण्यात आलेले होते. तर सर्व शिक्षा अभियानाचा वार्षिक अहवाल किंवा आता समग्र शिक्षणाचा वार्षिक अहवाल MPSP त्या ठिकाणी तयार करते. ओके, तर बघा आता यामध्ये ज्ञानदीप मिटवी अंधार असं MPSPचे बोधवाक्य आहे. आता आपण या ठिकाणी MSCE याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की या मुळात ही जी संस्था आहे किंवा ही जी परीक्षा परिषद आहे ही शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षणाशी जे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे हे या ठिकाणी ही परिषद पूर्ण करते. पुण्याला या ठिकाणी ह्याचं हेडक्वार्टर आहे. आता या संस्थेची स्थापना मुळामध्ये 1968मध्ये एक मंडळ म्हणून झालेलं होतं. बघा, हे लक्षात घ्या, शासकीय परीक्षा मंडळ म्हणून हे मंडळ तयार झालेलं होतं. ठीक आहे, एक मंडळ म्हणून. ओके, पण नंतर यामध्ये बघा काय झालं आहे ते. आता ही एक स्वायत्त संस्था आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा व इतर प्रायोगिक चाचण्या ते राबवत असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची स्थापना महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अँड बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ॲक्ट 1998 अंतर्गत झालेली आहे. पूर्वीची महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन ही संस्था तिच्या स्थापनेनंतर तिच्यामध्ये एकात्मिक झालेली आहे. म्हणजे जी आपण सुरुवातीला बघितली होती की नाही, ही कोणती राज्य शासकीय परीक्षा मंडळ ते यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. म्हणजे स्टेट काउन्सिल एक्झामिनेशन ऑफ बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन्स जे आहे ते. आता हालाकी त्याचीसुद्धा आपण माहिती बघणार आहोत. त्याचं प्रमुख कार्य बघा, जेवढ्या काही शिष्यवृत्ती परीक्षा असतील किंवा NMMS असेल, मेरिट कम स्कॉलरशिप एक्झामिनेशन असतील, या सर्व आयोजित करण्याचं कार्य ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद करते.
आता तुम्ही ज्याचा धसका घेतलेला आहे, ॲक्च्युली धसका घ्यायची गरज नाही आहे, परंतु काही जणांना वाटतं तसं की हे टेट, आता NCTEनं हे निकष लावून दिले की ही पात्रता असायला हवी शिक्षकाच्या अंगी, आणि ती पात्रता सिद्ध करण्यासाठी ही परीक्षा त्या ठिकाणी पास असणं आवश्यक आहे. तर टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पार पडतं. आता विद्याम गुरुनाम गुरु असं या ठिकाणी याचं ब्रीदवाक्य आहे. विद्याम गुरुनाम गुरु, ठीक आहे, लक्षात घ्या. विद्याम गुरुनाम गुरु असं यांचं एक लोगोवरचं ब्रीदवाक्य आहे. संस्कृत नावं असतात, यामध्ये विद्याम गुरुनाम गुरु अशा नावाने ही MSCEची लोगो आहे. आता यामध्ये या परिषदेचं स्वायत्त परिषदेमध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यानुसार ही परिषद म्हणून केव्हापासून ओळखली गेली? आता MSCE जी आहे शिक्षण परीक्षा मंडळ म्हणून स्थापन झालेलं होतं. आता त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2002 पासून ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली बघा. 2002 पासून, 15 ऑगस्ट 2002 पासून. त्यापूर्वी काय झालं आहे, एक या ठिकाणी 1998चा जो ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक राज्य परीक्षा मंडळ ते यातच इन्क्लूड झालं, आणि याचंही नंतर पुन्हा मग आता परिषदेमध्ये रूपांतर 15 ऑगस्ट 2002मध्ये झालं आहे. राज्य सरकारच्या GRनुसार वेळापत्रक जाहीर करणे, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविणे हे सर्व काम त्या ठिकाणी केलं जातं. परीक्षा केंद्र निश्चित करणे, अभ्यासक्रम स्वरूप ठरवणे, निकाल जाहीर करणे, शिष्यवृत्ती वितरणाचे समन्वय ठेवणे. जी 5वी 7वी आणि 6वी आणि 5वी 8वी आणि 4थी आणि 7वी स्कॉलरशिप आलेली आहे आता, तीसुद्धा या ठिकाणी हेच कंडक्ट करतात. फेब्रुवारी 26मध्ये ती होणार आहे. त्यामध्ये आता 8वी आणि 5वीची होणार आहे ती. NMMSसुद्धा हीच परीक्षा कंडक्ट करते. आणि नाम बदल व वर्ग बदल म्हणजे आता नवीन बदल झालेला आहे की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थीपासून सुरू झालेली आहे, आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वीला होणार आहे. 8वी 9वीची 7वी वर्गात होणार आहे. म्हणजे या वर्षापासून ती होणार देखील आहे. एप्रिलमध्ये 2026च्या परीक्षा होणार आहे. तर 2026-27 पासून फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी राज्यस्तरीय कार्यक्रम अभ्यासक्रम MSCRTच्या 1ली ते 7वीच्या पर्यंतच्या पाठ्यक्रमावर आधारित हा शिष्यवृत्तीचा चालतो. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे अधिकार व कर्तव्य तसेच स्थापना केव्हा झाली हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचे. याचे ब्रीदवाक्य काय आहे ते सुद्धा आपण यामध्ये द्यावे असं नोट्समध्ये टाकलेलं होतं. पहा आता ह्याच्यामध्ये काय आलं आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नियमन करणारी वैधानिक संस्था आहे बरं का. 1 जानेवारी 1966 रोजी महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड्स ॲक्ट 1965 अधिनियमाअंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणाची? तर ह्याची स्थापना म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे या ठिकाणी. 10वी 12वीच्या परीक्षा घेणे, अभ्यासक्रम तयार करणे, पाठ्यपुस्तिकेची निर्मिती करणे, शिक्षकांच्या हस्तपुस्तिका तयार करणे, माध्यमिक शिक्षकांची निवड, श्रेणी, प्रशिक्षण या सर्व गोष्टी किंवा या सर्व कार्य या मंडळाअंतर्गत चालतात. आता हे जे कार्य आहे 1 जानेवारी 1966 पासून यांचं जे सुरू झालेलं आहे त्यांच्यामध्ये ब्रीदवाक्य महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शालांत परीक्षा निष्पक्षपणे घेणे व प्रमाणपत्रे देणे यासाठी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. 1965च्या कायद्याअंतर्गत 1 जानेवारी 1966 रोजी कार्यान्वित बॉम्बे स्टेट सेकंडरी एज्युकेशन महाराष्ट्र पुनर्रचनानंतर MSBS हे नाव देण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन्स. ओके. 9 विभागीय मंडळं आहेत. 9 विभागीय मंडळांमध्ये पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि रत्नागिरी असे 9 या ठिकाणी विभागीय मंडळं आहेत. पावर जर बघितली तर अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व परीक्षा स्वरूप निश्चित करणे, निकाल जाहीर करणे, प्रमाणपत्र, डुप्लिकेट प्रमाणपत्र जाहीर करणे. म्हणजे डुप्लिकेट प्रमाणपत्र म्हणजे एक ओरिजिनल हरवली तर डुप्लिकेट, ओके, नाही तर असं म्हणतात की डुप्लिकेटसुद्धा दिली जातात म्हणून, तसं काही नाही आहे बरं. तर यामध्ये शैक्षणिक धोरणे सुचविणे, संलग्नता अनुलग्नता मंजूर करणे. आता परीक्षेमध्ये आपल्याला एवढे डिटेल्स कार्य नाहीत येणार, जरी दिले तरी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाणार आहे. त्यामुळे एक तुमचा व्ह्यू बनला पाहिजे, संस्थेचं नाव आणि त्या संस्थेशी रिलेटेड कार्य एकदम नियमित आणि नेमकेपणाने लक्षात राहिलं तरी खूप झालं.
मग कर्तव्य यामध्ये बघा दरवर्षी SSC 10वी व HSC 12वी परीक्षा आयोजित करणे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आणि विभागीय मंडळामार्फत प्रशासकीय व शैक्षणिक कार्यांचे समन्वय अभ्यासक्रम अद्ययावत ठेवणे NEP 2020 नुसार. तर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी संशोधन प्रशिक्षण आणि उपक्रम राबविणे हे सुद्धा यांचं कार्य आहे. आता संबंधित माहिती आपण आत्तापर्यंत कशाची बघितली तर बघा संबंधित माहिती आपण MPSPची बघितली. ओके, त्यानंतर MSCE बघितलं आणि त्याच्यानंतरच आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन या 3 गोष्टींची माहिती आपण यामध्ये बघितलेली आहे. MPSP जे आहे हे MPSP जर खास करून बघायचं म्हटलं आपण तर MPSP 1994ला स्थापन झालेलं आहे. ओके, आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने मुंबई येथे याची स्थापना करण्यात आलेली आहे. MSCE जे आहे हे पुणे या ठिकाणी शिक्षण परीक्षा मंडळ म्हणून स्थापन झालेलं होतं 1968 मध्ये. ठीक आहे, आणि MS बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे हे 1 जानेवारी 1966 पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे, तर या 3ही संस्था ज्या आहेत याला जास्त काही वेळ आपण घालवायला नाही पाहिजे होता, परंतु एक लेक्चर्स आपल्याला माहीत होणं किंवा त्याच्यावरती वेळ जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त काही आपला वेळ गेलेला नाही आहे याच्यामध्ये, एक 15 to 16 मिनिट्स आपला वेळ यामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, तर अद्यापपर्यंत जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा, लाईक करा, शेअर देखील करायला विसरू नका. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर PDF हव्या असतील तर नक्कीच आमचं मेंबरशिप प्लॅटिनम सिरीजमध्ये जॉईन करा, कारण लिमिटेड ॲक्सेस तुम्ही घेऊ नका. सिल्वर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लिमिटेड नोट्स मिळतील. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं या ठिकाणी टीमच्या मनोबल वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब आणि मेंबरशिपचं तुम्ही जर सिरियस असाल एक्झाम रिलेटेड एक्झाम्ससाठी तरच त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता. ओके, तर मेंबर्स ओनली पोस्ट ज्यावेळेस तुम्ही मेंबरशिप जॉईन करणार त्यावेळेस तुम्हाला मेंबर्स ओनली पोस्टमध्ये जावं लागेल आणि तिथे तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक त्या ठिकाणी दिसणार आहे. तर ठीक आहे, आपण भेटू अशाच पुढच्या संस्थेसह नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.